नमस्कार. मी सुधाकर नातू. मुक्त संवाद ह्या माझ्या उपक्रमामध्ये आत्ता मी कथाकथन करणार आहे. कथाकथन म्हणजे एखादी छोटीशी गोष्ट, आणि ती गोष्ट अशी की जिच्यामध्ये आपल्याला समस्यापूर्ती करायची आहे. खूप वर्षापूर्वी संजय मासिक असायचं नाशिकचं, मला वाटतं. तेथून नेहमी दर महिन्याला समस्यापूर्ती म्हणून काव्यरचनेचा एक छान कार्यक्रम म्हणा स्पर्धा आयोजित केली जात असे, कवींना प्रोत्साहन द्यायला. एक ओळ दिली जायची आणि त्या धर्तीवर पुढे काव्य रचावं. एक 5-6 ओळी म्हणा, 8-10 ओळी अशी अपेक्षा असे. खूप लोकप्रिय कार्यक्रम तो झाला होता. तशाच धर्तीवर ही आजची कथा आहे. त्यामध्ये अर्थातच वेगवेगळे पर्याय आपल्याला सुचवायचे आहेत. अशा तऱ्हेची ती छोटीशी गोष्ट आहे, ज्याला हल्ली लघुकथेच्याहूनही लहान म्हणजे अणुकथा असं म्हटलं जातं. तर गोष्ट अशी, एक ज्येष्ठ नागरिक, त्याची पत्नी निवर्तलेली, त्यामुळे तो एकटा घरामध्ये. मुलं बाळं जी आहेत ती परदेशात, त्यामुळे त्यांच्याशी संपर्क विशेष नाही. या गृहस्थाला त्या मानाने जास्त कुठलाही छंद नाही. नोकरी एके नोकरी आणि आपला संसार, बायको, ह्यात तो गुंतलेला असे. त्यामुळे बायको गेल्यावर एक प्रकारचं डिप्रेशन आलं. त्याला वेळ कसा घालवायचा हे कळेना. एकटा तो घरामध्ये, आणि अशा वेळेला वेळ जाणं म्हणजे अक्षरशः एक एक सेकंद किंवा एक एक मिनिट मोजत राहण्याची त्याच्यावर वेळ येऊ लागली. थोडासा त्याच्यातून बाहेर आल्यावर एकट्याने खेळायचे पत्ते, किंवा कधीतरी त्याचे तसा जनसंपर्क एवढा नव्हताच, पण फोन करून किती हे करायचं. बरं, त्याला तब्येत त्याची यथातथा, त्यामुळे त्याला आपला रेग्युलर जो काय फिरण्याचा प्रकार आहे तो देखील त्याला जमत नसे. अरे कोण आहे की नाही? थांबा थांबा, मला सांगून तरी जायचं.